हे बघा खायला तुडून पडते ही. सिरियसली व्हेरी मच सस्ता सीट गाईज. नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 6 डिसेंबर आणि वार आहे शनिवार. तर आज तर मूवीचा प्लॅन आहे, संध्याकाळचा आहे 6 वाजता. आणि आत्ता काहीच प्लॅन नाही मिळत. आता बघूया पुढे काय होते. आता थोडे व्लॉग्स वगैरे बघतो आणि मग कुठेतरी जाऊ बाहेर व्लॉग बनवण्यासाठी. बोल बोल, कुठे चालले आपण? फिरायला चालले. कुठे, कोणती गाडी घेऊन? येस, दाखव. काय पण नाही. 1:05 झालेले आहेत आणि आता चाललो आहे बाहेर. बघा थोडे नवीन कपडे घातले, तेच दिसतील व्लॉगमध्ये, कारण की आपल्याकडे कपडे नाही मिळत जास्त. आता आम्ही निघालोय, चाललोय घराची पूजा आहे मैत्रिणीकडे, तर तिथे चाललोय. हा तर घरून जेवणच निघाला. याच्याकरता लेट झालो, 12 वाजता जाणार होतो. हे बघा हार्दिक पाटील, ऋतिका पाटील, भाविक पाटील वगैरे सगळे फक्त जेवायला येतात तिकडे, फक्त जेवण करायला. जिकडे कुठे जेवण भेटेल ना तिकडे जेवायला येतात. फुकटचं कुठे भेटतात तेच बघत राहतात. बघा तुम्ही कसे जेवत आहेत. हे बघा 3 टाईम घेतलेलं आहे यांनी आता, 3 टाईम स्कॉट घेऊन येतो पूर्ण. म्हणजे कसं घरी जेवणच करायला नको, असं सर्व इकडेच जेवून जाणार. हार्दिकने तर 3ऱ्यांदा घेतलेलं आहे 3 टाईम जेवण. गुलाबजाम झालेले त्याचे 6, आता 2 घेतले, म्हणजे झाले 8 टोटल. तर बघा रोज आम्हाला कसलं इन्व्हिटेशन असते. आज इन्व्हिटेशन होतं अनामिकाकडे. नवीन घर बांधलं ते. आणि डिसेंबरमध्ये अनामिकाचं लग्न सुद्धा आहे. आणि हे तिचे होणारे हजबंड, हे त्यांचे पप्पा. इकडे त्यांचे साले सेलिब्रेशन चाललंय, मंडळी आलेली आहे, पाहुणे मंडळी. आत्ताच जस्ट पूजेवरून घरी चाललोय. हा बघा घर बघू शकता अनामिकाचा नवीन. आणि ऋतिका पाटील, हार्दिक पाटील, भाविक पाटील हे सर्व आता जेवलेले आहे तिकडे व्हेजमध्ये. आता ऋतिका पाटील परत घरीच चाललेले आहे, कारण की मटन बिर्याणी खायची आहे तिला तिकडे. तुम्हाला आम्ही दाखवतोच पुढे. बघा जसं तुम्हाला आधी सांगितलं, गुड्डीच्या घरी गेलेलो, ही घरी आलेली मटन बिर्याणी खायला. आता बघा कपडे पण चेंज केले मटन बिर्याणी खाऊन. ह्याने 15 दुकानं फिरवली. याला फुकटचे जे शर्ट दिलेले कपडे देतात लोक, ते याला बदलायला पाहिजे. एवढे चांगले देतात. ही सांगते म्हणून बदलते. कोण ही? ही कोण पण ती? बघ ना पळाली. मला नाही माहिती कोण. माझी ताई. गुड्डी, सर्वांचा एक प्रश्न आहे की तुझं लग्न कोणासोबत ठरलंय? मला पण आजपर्यंत माहित नव्हतं चांगला आहे ना, कमेंट करून सांगा कसं आहे. टेंबोड्या स्टॉपवर आमचा मीटअप झालेला आहे. चिराग भेटलेला आहे इथे. आता जस्ट पहिल्यांदा मी फोटो काढले चिरागची जीटीवर. भाविकने काढलेले आहेत फोटो आणि व्हिडिओ. हा आहे चिराग. आता हा चालला आहे. 5:05 झालेले आहेत आणि आता निघतोय बोईसरला जाण्यासाठी. आणि 4:45 वाजता मी घरी आलो पालघरवरून. आता चाललो आहे मूवी बघायला. आता 5:40 झालेले आहेत, अजून आम्ही पोचलो नाही बोईसरला. मी 5:05 निघालो होतो, पण काय करणार. बघा सकाळी पण अमोलने लेट केलेला, आता पण अमोलने लेट केलंय. आज पिक्चर थोडासा जाईल, मग मला घरी येऊन टोरेंटवर बघायला लागेल. आकाश टोरेंटवर बघितला पाहिजे होता. 6:15चा शो बघायला आम्ही आले 6:15ला. गुड्डी तू लेट येते, खूप डेंजर काम करते तू. माझ्यावर नावं नको टाकू हार्दिक प्लीज. ऑडियन्सला पण माहिती आहे कोण कसं आहे ते. रोज बघतात ते तुझे ब्लॉग. सर्व हे उल्लू बनवायची कामं आहेत हार्दिकची. तुम्ही हार्दिकला ट्रस्ट नका करू, काय पण बोलता हार्दिक. मेकअपचा काय संबंध आहे भाई? मेकअपचा नाही ग, अशीच आली तू लेट. हां मस्त बोलतो. जर तुम्ही कधी केटीला आले तर इथे नवीन एक आयटम आहे चीज बूर, बघू शकतात तुम्ही. आणि तुम्ही हेच ऑर्डर करा. हार्दिक पाटीलने पण तेच ऑर्डर केलेलं. हार्दिक पाटील स्पॉन्सर नाही, गरीब आदमी. 20 रुपये का समोसा 80 रुपये में.
हे बघा खायला उडून पडते ही. सिरियसली व्हेरी मच सस्ता सीट गाईज. 600 किती रुपये तिकीट काढलं काय माहिती फर्स्ट टाइम विसरलो. आली मी ह्या केटीमध्ये. मला हे लोक घेऊन आले म्हणून मी आली इथे. मग मग मी तुम्हाला सीट दाखवते. सी अशी घाण पडलेली आहे इकडे. ह्यांना काय वाटत नाही कारण की हे लोक आंघोळ वगैरे करत नाही पण आपल्याला कोण आंघोळ नाही करत? तुम्ही बघा नीट ह्याचे व्लॉग बघा तुम्ही. तो व्लॉग चालू करतो तेव्हा नीट दिसतो आणि व्लॉग एंड करतो तेव्हा कसा दिसतो म्हणजे तो आंघोळ नाही करत. हा फॅक्ट आहे. मी सांगते तुम्हाला माझ्यावर ट्रस्ट आहे. पण दिस इज व्हेरी सत्यगिरी. फक्त एक चांगली गोष्ट आहे का हार्दिकने हे घेऊन दिलं आणि ते चीज बूर पण ऑर्डर केलं त्याने. ते आता येईल थोड्या वेळात पण ते मी तुम्हाला दाखवणार नाही. ठीक आहे. आमची मूवी बघून झालेली आहे. मूवीमध्ये मला काही समजलंच नाही नक्की लव्ह स्टोरी होती काय होतं काय लव्ह वगैरे समजलंच नाही. तर जर तुम्ही ही मूवी बघायला जात असतील तर सजेशन आहे जाऊ नका. ब्लडी मूवी. कशी होती मूवी? म्हणजे पूर्ण मला वाटते एका तो प्रोड्युसर एका चिकनच्या शॉपमध्ये गेलेला त्या दिवशी. त्याला फुकटचा कोंबडीचा ते हे भेटलेला काय ब्लड. आणि पूर्ण मूवीमध्ये मला फक्त ब्लड सिगरेट बस. सिगरेट लवर्स ब्लड लवर्स ते बघू शकतात. आणि लव्ह स्टोरीचं म्हणजे मला अजूनपर्यंत प्रेमाचा अर्थ तर आपण कोणच नाही गेस करू शकत. पण त्या मूवीमध्ये म्हणजे मला एक्झॅक्टली समजलेलं नाही की त्यांना प्रेमाचा अर्थ काय सांगायचा आहे नक्की. तर ब्लड प्रेम इज इक्वल टू ब्लड एवढं मला समजलंय बस बाकी काय नाही. तर आजचा व्लॉग इज इक्वल टू ऋतिका पाटील. पूर्ण व्लॉग मध्ये तीच आहे. मी कमी आहे. बाय बोला ती असेल ना बाई तरच तुझ्यावर कृपा आहे नाही तर काय नाही. बाय बोला बाय. बाय बाय. 10:50 झालेले आहेत आणि जस्ट जेवून झालं. 10 वाजता मी घरी आलो आणि मूवीला जाताना मला असं वाटलेलं लेट होतील पण आम्ही परफेक्ट पोचलो. मूवी चालू होण्याच्या जस्ट 5 मिनटं पहिले. तर आजचा दिवस खूप चांगला होता. खूप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.